चांदूरपासून माधवपूरच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। तो चांदूरपासून बांधवपर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट थेट आली आहे मित्रांनो जागतिक बाजारातून। जर आपण सर्वांनी बघितलं तर जागतिक बाजारातून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी ही अपडेट आली, ज्याचा परिणाम इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती 100% होणार आहे। पण अशा परिस्थितीत जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की जागतिक बाजारातून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी ही कोणती अपडेट आली आणि याचा परिणाम इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि हा जो परिणाम होणार आहे तर या परिणामामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर वाढताना दिसणार आहे की घटताना। चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे उत्तरे जाणून घेऊयात। व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अत्यंत महत्त्वाची माहिती, जी माहिती थेट जागतिक बाजारातून आली बरं काय। ज्या माहितीमुळे इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड बदल होणार आहे। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागलाय की अशी कोणती अपडेट आली जागतिक बाजारातून की ज्याचा परिणाम इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरावरती होईल। चला हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो आता की जागतिक बाजारातून आलेली अपडेट कोणती आणि याचा परिणाम आता इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो। तर मित्रांनो जी जागतिक बाजारातून आलेली सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे त्या अपडेट अनुसार जो सध्याच्या कंडिशनला अमेरिका, इराण व इस्रायल या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे, तर हा संघर्ष सध्याच्या कंडिशनला संपुष्टात येण्याची शक्यता नाही आहे। म्हणजे आपण सर्वांनी जर बघितलं तर नजीकच्या भविष्यात हा संघर्ष संपेल आणि याच्यामुळं आपल्याला सोयाबीनच्या दरावरती परिणाम होताना दिसेल असं नाही आहे। तर हा संघर्ष फार लवकर संपुष्टात येईल याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे। त्याच्यामुळे इथून पुढे आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय बाजारात जे कच्च्या तेलाचे दर आहेत ते भयंकर प्रमाणात वाढताना दिसू शकतात। सुरुवातीला हे दर $130 प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात आणि जर संघर्ष चिघळला तर मात्र कच्च्या तेलाचे जे भाव आहेत ते $150 प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात। जर असं घडलं तर याचा परिणाम 100% आपल्या सोयाबीनच्या दरावरती होताना दिसणार आहे आणि हा जो परिणाम असणार आहे तर हा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला खाद्यतेलाचे दर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरेल आणि त्याच्यानंतर काय होईल की आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुद्धा सुधारणा होताना दिसेल। दुसरीकडे जर आपण सर्वांनी बघितलं तर याच्यामुळे देशातील सोयाबीनची दर पातळी ही 100% वाढताना दिसेल आणि जर हा संघर्ष चिघळत गेला आणि शिवाय अल निनो जर 15 एप्रिलपर्यंत स्पष्ट झालं तर भविष्यात सोयाबीनचा दर फार लवकर 6000ला गवसणी घालू शकतो असं जाणकारांचं मत आहे। तर याला अनुसरून सोयाबीन विक्रीचं नियोजन करावं एवढी आपल्याला विनंती। भविष्यात देशात सोयाबीनचा दर कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।